किती बी काम केलं ना तरी काम काय सरतच नाही, उलट वाढतच जातं. भागूला शुभेच्छा द्यायला बी जायचंय मला, त्याची गडबड आहे. काम वाढतच जातं, कमी मात्र होत नाही. काय ज्वेलरची पावती कुणासाठी घेतलं असेल यांनी नेकलेस? धनू झालं काय तुझं? अगं निघायचंय मला, चहा दे लवकर. धनू अगं कपडे धुवायला काय घेतली? आता विचारायचं काय तेव्हा, कपडे धुवायचेच तर आहेत का? तुमचं काही महत्वाचं राहिलंय का यात? अगं महत्वाचं काही नाही, कालच घातलेली ना आणि खराब पण नाही झाली म्हणून म्हटलं. ठीक आहे, मी बाकीचे कपडे टाकते धुवायला. धनू थांब, आता ही सगळी कपडे धुतेस तर ही पण धु, फक्त जरासं खराब झालं. धू की नको धू, एकदाच काय ते सांगा. आता धु म्हटलं ना तुला. नक्की कोणासाठी नेकलेस घेतलाय यांनी? माझ्यासाठी घेणं तर शक्यच नाही. नाश्ता करून घ्या. नाश्त्यात आजीची गोळी आहे, वहिनीने सांगितलंय. बाळा, तुला प्रसाद बद्दल ऐकून धक्का बसला असेल ना? खरं तर धक्का नाही, पण वाईट वाटलं. कुणाला बी वाईट वाटत. माझा प्रसाद एवढा देखणा, राजबिंडा, आणि त्याच्या मागं अशी साडेसाती लागली. तो जर बरा असता ना तर कुठली बी पोरगी लग्नासाठी तयार झाली असती, पण नियतीला हे मान्य नव्हतं. बाळा, तुला वाईट नसेल वाटणार तर एक गोष्ट विचारू? हा बोला ना. माझ्या प्रसादसाठी ती लोक नको नको ती स्थळ बघत होती, पण जेव्हा तुझं स्थळ आलं ना तेव्हा मला लय बरं वाटलं. मला असं वाटलं देवानेच तुला त्याच्यासाठी पाठवलंय. असं वाटलं माझ्या लेकराची काळजी मिटली, मी निर्धास्त झाले. पण माझ्यावर विश्वास ठेव, तू जर हो म्हणाली असतीस ना तर मी तुला सगळं खरं खरं सांगितलं असतं, काय बी लपून नसतं ठेवलं. पण माझा प्रसाद असा नव्हता, लात मारेल तिथं पाणी काढणारा होता. पण ह्या नीच माणसाने इस्टेटीपायी माझ्या लेकराच्या आयुष्याचं वाटोळ केलं. येते मी. राजू, माझा प्रसाद लय जीव लावणार आहे बघ. त्याच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर त्याचा टिकाव नसता लागला. बाळा, माझ्या प्रसादच्या आयुष्याला चांगली जोड मिळाली ना तो नक्की बरा होईल. तुझ्या काळजानं कधी त्याच्या नावाचा कौल दिला ना तर तू नक्की. नका पुढं काय बोलू. हो दादा, हो घेतले ड्रेस. हो, भागूच्या वाढत्या वयाप्रमाणे त्याच्याच मापाचे घेतलेत. केक, अरे तू आण रे कोणता पण केक. मला माहिती आहे तू चांगलाच केक आणशील. रसमलाई आण, रसमलाई. मी आले ना की टेस्ट करून तुला सांगते कसं झालंय ते. बरं चल, आता आम्ही येतो, ठेवते. चला, उशीर व्हायला नको धनू. ना मी काय म्हणत होते, आता आपण समजेत जातोय ना, मग यांना तरी काय झालं होतं यायला? तो कामधंदा करतो म्हणलं, खाणारे तोंड 10 आणि कमावणारे एकटा माणूस असला ना की त्याला येळ मिळत नाही. आणि काय ग, त्यांनी कामधंदा करू नये का तुझा पदर धरून फिरावं सारखं त्यानं? उश्या,
आता हिला कळत नाही तर मी काय करू? अगं पण नीट पण सांगता येतं की. माझ्या आई बापांनी नीट बोलायला शिकवलं नाही, कळलं? झालं तुमचं समाधान? सकाळी यांच्या खिशात सापडलेली पावती ह्याच ज्वेलरच्या दुकानाची होती. ना मी काय म्हणते, तुम्ही दोघं व्हा पुढं, मला एक काम आठवलं, मी ते उरकून येते. अगं आपण सगळे बरोबर गेलो असतो की. नाही तुम्ही व्हा की पुढं, मी येते पटकन. ठीक आहे, पण वेळेत येशील ना? हो वेळेत येते. चल. शेठ क्या बात है. हो लॉकेट एक नंबर आहे. हे बघा मी तुम्हाला 2 फोटो देतो काय. एक फोटो ह्या साईडला आणि दुसरा फोटो ह्या साईडला लावायचा काय. बरं हे मला कधीपर्यंत बनवून मिळेल? 2-3 दिवसात मिळून जाईल. काय सांगताय? एक नंबर लय भारी हा. मस्त आहे लॉकेट. धनु शिट मी तर बघतो. काय आलं? हो धनश्री काय म्हणते? आज इकडं काय काम? ते सहज चांदीचा दर विचारायला आले होते. आता तेजू अक्काच्या बाळांना चांदीच्या पट्ट्या करायला लागतील ना, म्हणून. हे बघ आजचे दर. हा अच्छा, चांगलंय चांगलंय. मी एक काम करते, अक्काला विचारते आणि आम्ही काय ते एक डिस्कशन करतो आणि मग ठरवतो. ठीक आहे. बरं मला सांगा, आमचे हे हल्ली इथं आले होते का? ते एवढं आठवण्यासारखं काय? अहो आमचे हे दत्तू ते आले होते का दुकानात तुमच्या? हा जिम ना, हा आला होता. तुला सरप्राईज देणार आहेत, पण मी डिटेल मध्ये नाही सांगू शकत काय सरप्राईज. तुला काय वाटतं काय सरप्राईज असणार आहे? आता ते सरप्राईज मिळेल तेव्हाच कळेल ना. बरं मी येते. हा माझं डोकं पण ना कुठच्या कुठं गेलं. दादा बरोबर बोलतो, डोकं हे असं रिकामं असेल ना तर हे नसते विचारतात घर करतात. उगाच संशय घेतला यांच्यावर आणि दिवसभर स्वतःचा बी मूड खराब करून घेतला. आता जर दुकानात जाऊन संशय दूर केला नसता तर भागूची बर्थडे पार्टी बी एन्जॉय करता आली नसती मला. जाऊ दे आता टेन्शन नाही. आता मस्तपैकी भागूची बर्थडे पार्टी एन्जॉय करायची आणि रसमलाई केक खाण्याचा. या धनुला नेकलेस बद्दल कळलं तर नसेल ना?